मुसळधार पावसामुळे कल्याणमधील वालधोनी परिसरातील एका केबिन जवळील भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता। हा परिसर विठ्ठलवाडी नाल्याला जोडलेला असून पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान होता। रस्ता पाण्याखाली गेल्याने चालकाचा अंदाज चुकला आणि त्याची कार थेट नाल्यात पडली। जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे कार काही अंतर वाहून गेल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य हाती घेण्यात आले। अथक प्रयत्नानंतर कार आणि चालक दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वेळेवर करण्यात आलेल्या बचाव कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात आंदोलन केलं। ठाणा कॉलेज बाहेर मनसेचे नेते तसंच ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसोबत निदर्शनं करण्यात आली। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली, त्याचे पडसाद ठाण्यातही उमटलेत। दिल्लीतील जंतर मंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत मनसेच्या वतीने ठाणा कॉलेज बाहेर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। पहिली गोष्ट म्हणजे मी सांगतो, हे आंदोलन आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाही। हे आंदोलन उत्स्फूर्तपणे जे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी इकडे आज हजर आहेत। दिल्लीला जंतर मंतरवर काय चाललंय, काय तमाशा घातलाय, हे गेले काही दिवस आपण टीव्हीवर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून पाहतो आहे। मी स्वतः जंतर मंतरवरती गेलो होतो। मी त्या पाठिंबा द्यायला त्या मोर्चात चाललो होतो, त्या मार्च मध्ये होतो। माझ्या डोळ्यासमोर लाठी हल्ला झालेला आहे, माझ्या डोळ्यासमोर कपडे फाडलेले आहेत, माझ्या डोळ्यासमोर लोखंडाचे खिळे लावलेल्या काठ्यांनी डोकी फोडलेली मी बघितलेली आहेत। हा सगळा उद्वेग हा मनात साठलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या, मला सगळ्या देशातल्या या कॉकरोच आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की या देशात कोणी न बोलणारे लोक शेवटी हे बोलायला लागले आणि एक मोठा पब्लिक क्राय उभा राहिलाय। धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायला पाहिजे, ते आहेच हो, पण माझं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या एक विनंती आहे की हा आवाज दबू देऊ नका, आम्ही तो दबू देणार नाही। काही स्टुडंट सांगतात नेपाळ बांगलादेश सारखं आपल्याकडे होणार आहे का? नेपाळ आणि बांगलादेश मध्ये काय झालं आणि कसं झालं, काय झालं याच्या मागे जाण्याची गरज नाही। आज हे सगळे स्टुडंट एक साधी मागणी करतायत। गेल्या 7 वर्षात तुम्ही जर अभ्यास केला तर 65 परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत। ही आपली शिक्षण व्यवस्था आहे का? माझं म्हणणं आहे की आता 2 पार्ट्या पडल्यात। एक भक्त म्हणतात की असं आहे तसं आहे, पैसे घेतले, अमुक घेतले। माझं सिंपल साधं म्हणणं आहे, ज्या पोरांचं भवितव्य टांगणीला लागलंय त्यासाठी त्याची जबाबदारी घेऊन एका शिक्षण मंत्र्यांनी जर राजीनामा दिला असता तर एवढं घडलं नसतं। मला असं वाटतं ही क्रांतिकारक मुलं ही जी काही पुढे आलेली आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे। जंतरमध्ये दीपक केसरीचे बरोबर फक्त स्टुडंट होते, आता पॉलिटिशियन आले, आता सत्ता पक्षवाले म्हणतात। अरे काय हरकत आहे, एक देशाच्या विद्यार्थ्यांच्या तरुणांचं भवितव्य जर याच्या विषयी कोण भांडत असेल तर त्याच्या मागे विरोधी पक्ष काय? मी तर भाजपच्या लोकांना पण म्हणतो, जे पालक आहेत मी त्यांना सुद्धा म्हणतो की ज्यांचे मुलं स्टुडंट्स आहेत त्यांनी सुद्धा याच्यात सहभागी व्हायला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्वरित घेतला पाहिजे। कल्याणमधील सांगळेवाडी परिसरात धक्कादायक घटना घडली। मुसळधार पावसामुळे उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर भलं मोठं झाड कोसळल्यानं संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय। या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। संबंधित यंत्रणेकडून झाड हटवून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे।
भिवंडी शहरातील अजयनगर परिसरात भरधाव वेगानं आलेल्या पिकअप टेम्पोनं रस्त्याच्या कडेला गॅरेज समोर उभ्या असलेल्या 3 दुचाकींना जोरदार धडक दिली। या धडकेत 3 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय। गॅरेज समोरील पत्र्याचे शेडही कोसळलेत। सुदैवानं घटना घडली त्यावेळी ज्या गॅरेजमध्ये कोणतेही कर्मचारी उपस्थित नसल्यानं मोठी जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगानं आलेल्या पिकअप टेम्पोवरील चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय। धडकेमुळे 3 दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गॅरेज समोरील शेडही जमीनदोस्त झाले। घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। नागरिकांनी तातडीनं निजामपुरा पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतलंय। पुढील चौकशी सुरू आहे। उल्हासनगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर एसीपी शंकर आवताडे यांच्या पथकानं धडक कारवाई केली आहे। या कारवाईत एर्टिगा कारसह सुमारे 79,000 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात कार चालक विशाल अंभोरे याला अटक करण्यात आली आहे। प्रदीप जयस्वाल उर्फ गुड्डू आणि विनोद गंगवानी हे दोन्ही आरोपी फरार आहेत। फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। 79,000चा माल जो आहे काल पकडण्यात आलेला आहे। त्याच्यावरती FIR करण्यात आलेली आहे। यामध्ये अंबोरे म्हणून व्यक्ती याच्याकडे गुटख्याचे हे पाऊच जे ते आढळले होते। त्याच्यावरती फूड ॲक्ट आणि BNS नुसार कारवाई केलेली आहे। त्याला अरेस्ट केलेलं आहे। याच्या माल जो आहे ज्या व्यक्तींकडून त्यांनी घेतलेला आहे त्यांना पण यामध्ये आरोपी करण्यात आलाय। त्यामध्ये गंगवानी आणि गुड्डू हे 2 इसम जे आहेत ते यांच्याकडून माल घेण्याचं निष्पन्न झालेलं आहे। पुढील तपास जो आहे तो उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या